ओमराजे माथेपूड ज्यांचा राजमाल मी शेतातला ट्रॅक्टरवरचा जो राजमाल दाखवला ट्रेलरवरचा जो राजमाल दाखवला होता तो कमीत कमी 87,000 लोकांनी पाहिला होता. काल परवा मी चेक केला होता. त्यात 1,000-2,000 वाढ झाली असेल. ज्या शेतकऱ्यांनी एवढी काबाड कष्ट करून ही बाग पिकवली ते आज तोडतात, विरळून विरळून जो माल काढताय तुम्ही. आणि रात्री कालही माल होता, आजही माल होता. आजची जी विक्री झाली आज त्याच्यात कशा पद्धतीने तुमचा माल विकला गेला? गोटे गेलेली साधारण 85-90 पर्यंत. गोटी नाही, ती 55 काहीतरी खाली घेतला. हो, गोटी. आणि वर वर साधारण 80-90 ची रेंज आहे. Top. Top आहे. 80. म्हणजे तुम्हाला 80ची ऍव्हरेज पडलं. 80 रुपयाचं ऍव्हरेज यांना पडलं. परंतु हे पडत असताना जाग्यावर आता रेट काय चालले ते अंदाज आहेत अशा मालाचे? जागेवर 70 पर्यंत मागते साधारण. 70 पर्यंत मागताय, त्यांना 80 पर्यंतची ऍव्हरेज पडली. पण जो जाग्यावरचा आणि मार्केटचा जरी इफेक्ट राहिला तर त्याच्यामध्ये काठा लागलेला असेल तर पण काय असेल तो बाजूला काढतो, तो बाजूला काढतो, तिथं चालतो. म्हणजे एकंदरीत जे कष्ट करतायत त्याच्यात तुमचे 10-20 रुपये किलो जरी वाढले तरी त्याचा बेनिफिट हा होतोय. आणि म्हणून शेतकऱ्यांनी न गडबड करता आता यांच्याही बागेत जाऊन आलो, मी यांच्याही बागेत जाऊन आलो. हे सकाराम गावडे सर आहेत, तुम्ही आजच चालू केलं. अजून चालू केले त्याला 2-3 टप्प्यात माल आहे बागेमध्ये, म्हणजे आता लगेच नाहीये. पण हळूहळू विरळल्यामुळं मागच्या फळावरती परिणाम वाढ होणार आहे. तर ज्यांची एक सेटिंग नसेल तर त्यांनी एकसारखी, तर हळूहळू तो माल विरळला पाहिजे आणि मार्केटिंगचा फायदा घेतला पाहिजे. आता हे टप्प्यात आता आपण पाहतोय 16 तारखेपासून थोडा थोडा करंट झालेला आहे. मध्ये करंट झाला की मालाची आवक वाढली, थोडासा रिव्हर्स झाला, आज पुन्हा करंट झाला. म्हणजे हे करंट अपडाऊन होतात की आवक वाढते. पण आता तुमचं आवक वाढणार नाही, आवक घटायला चालू होणार आहे. आवक ज्या प्रमाणात होती थांबलेली आता ती कमी कमी व्हायला लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मी विनंती करेल, या दोघांच्या योगाने बागेत गेल्यामुळं मला या दोघांच्या बागेची हिस्ट्री माहिती आहे. तर आपण सुद्धा जर आपल्याला असं वाटत असेल की बाजार लय पडले तर बाजार पडलेले नाहीत. जागेवरती ग्राहक कमी रेट मागतोय, जागेवर कमी मागतोय म्हणजे मार्केटला रेट कमी नाही, तर आपण मोकळं मार्केटला आलं पाहिजे. आजूबाजूच्या दलालांकडे जा. मी तर डायरेक्ट सांगतो की माझ्याकडे आमच्याकडे येण्या नाशिकला सुद्धा इतरांकडे जा, इंदापूर सुद्धा इतरांकडे जा आणि पुण्यात सुद्धा इतरांकडे जा. आणि दुसरीकडे आपल्याकडे का फायदा वाढ होते आपल्याकडं, तर आपल्याकडे 12 महिने जे व्यापारी टिकून आहेत राजस्थान गुजरातला आपण माल दिल्यामुळं हे व्यापारी आपल्याला सोडून पुढे जात नाही. त्याच्यामुळे तुमचा फायदा होत असताना तो फायदा आपण करून घ्या, एवढंच कळकळीचं आवाहन मी सर्व शेतकरी बांधवांना तुमच्या वतीने करेल. धन्यवाद.